नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज मी एक सलाड बनवणार आहे। हे आपण ब्रेकफास्टसाठी सुद्धा असंच खाऊ शकतो। तर एक वाटी मूग मी रात्रभर भिजत घातले होते आणि आता हे शिजवून घेणार आहे। तर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार। मी इथे पाव चमचा मीठ घालते आणि त्याच्यानंतर कुकरला साधारण 1 ते 2 शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। जास्त पण शिजवायचं नाही आहे, 1 शिट्टी केली तरी सुद्धा इनफ आहे, कारण जास्त शिजलं तर ते अगदी दबतं, तसं होता कामा नये। तर त्यासाठी मी ते 1च शिट्टी करून घेतली आहे आणि यातलं पाणी जे होतं ते काढून टाकलं आहे आणि हे मूग जे आहेत असे काढून घेते। आता यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या आहेत। मूग जे आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतं, त्यामुळे हे खूप पौष्टिक असं बनतं। मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकतो। तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये ॲड करून घेतला आहे। त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालून घेऊया। आपण मूग शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही आहे। आणि त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर, लहान मुलं खाणार असतील तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर पाव चमचा जिरेपूड घालून घेतली आहे आणि साधारण पाव चमचा किंवा अर्धा चमचा इतपत मी चाट मसाला घालून घेते। तर चाट मसाल्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल, पण मग मीठ जास्त घालायचं नाही, कारण की चाट मसाल्यामध्ये सुद्धा थोडंफार मीठ असतं। थोडीशी कोथिंबीर अगदी धुवून तोडून यामध्ये घालते आणि जेव्हा तुम्ही टिफिनला देणार असता तर हे असंच मिक्स करून द्यायचं। आणि अजून एक जो काही याच्यासोबत आपल्याला एक एक्स्ट्राचा पार्ट आहे, तर तो म्हणजे हल्दीरामची मूग डाळ मी वापरते। तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता, मी काही जाहिरात करत नाही आहे, पण ही घातल्यावर खूप छान असं मस्त एक क्रंची अशी टेस्ट येते। आता तुम्ही लगेच खाणार असाल तर मूग डाळ घालून घ्यायची, पण जर टिफिनला देणार असाल तर मूग डाळ जी आहे ती सेपरेट द्यायची आणि जेव्हा ते खातील तेव्हा ती मिक्स करायला सांगायची। खूप चविष्ट, खूप पोटभरीचा असा हा खाऊ बनतो। सॅलड म्हणून खाऊ शकता, टिफिनला पण खाऊ शकता। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, बाय बाय।